पनवेल महानगरपालिकेच्या दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या वतीने नवीन पनवेल आदई सर्कल येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट निवड चाचणीला युवा खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। 12, 14, 16 आणि 19 वर्षाखालील गटांसाठी आयोजित या निवड चाचणीच्या पहिल्या दिवशी गुरुवारी तब्बल 655 खेळाडूंनी आपले क्रिकेट कौशल्य दाखवले। ही निवड चाचणी गुरुवारपासून सुरू झाली असून 4 मे पर्यंत सकाळी 7:30 ते 10 आणि सायंकाळी 4 ते 6:30 या वेळेत सुरू राहणार आहे। पहिल्या दिवशी 12 वर्षाखालील गटात 210, 14 वर्षाखालील गटात 185, 16 वर्षाखालील गटात 125 खेळाडू आणि 19 वर्षाखालील गटात 145 खेळाडूंनी सहभाग घेतला। या निवड चाचणीची प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य असून युवा खेळाडूंना या संधीचा लाभ घेत आपले क्रिकेटमधील कसब सिद्ध करण्याची संधी आहे। प्रशिक्षणासाठी खेळाडूंची अंतिम निवड मे महिन्यात केली जाणार आहे, तर प्रत्यक्ष प्रशिक्षण ऑक्टोबर 2025 ते मे 2026 या कालावधीत चालेल। या निवड चाचणीच्या पहिल्या दिवशी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कर्नल दिलीप वेंगसरकर, मुख्य प्रशिक्षक अमित जाधव यांच्यासह भाजपचे पनवेल शहर मंडळ अध्यक्ष सुमित झुंजाराव, नेरे मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, अक्षय सिंग, शुभम कांबळे, श्रावण घोसाळकर, प्रशांत करपे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। आज सकाळी 7 वाजल्यापासून खूप रीक लागलेली मुलांची, अनेक मुलं आली, आपल्या 4 लेट्स पण आहेत आणि 8 कोचेस पण आहेत। प्रत्येकाला एक चांगली संधी दिलेली आहे। जी चांगली मुलं असतील तर त्यांना ठेवण्यात येईल आणि ज्यांना आता घेणार नाही तर ते ऑक्टोबरमध्ये परत येऊ शकतात आणि मग परत आपल्याला संधी मिळेल।